हाय तर नमस्कार, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज आहे संडे आणि संडेचा स्पेशल बेत म्हणजे आज मी बनवणार आहे झणझणीत मटण आणि बाजरीची भाकरी. तर मटणाची रेसिपी कशी आहे ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. तर मग चला करूयात आपण झणझणीत मटण रस्सा. तर इथे बघा, आता आपण आणलेलं आहे मस्तपैकी मटण. तर ते आता आपण 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, कारण ते आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचं आहे. मी अगोदर पातेल्यात शिजवत होते, पण मटण आहे ना पटकन शिजत नाही, त्याच्यामुळे मी ते आता कुकरला शिजवणार आहे. त्यासाठी एकदम बारीक कांदा असा चिरून घ्यायचा आहे. जेवढा कांदा बारीक चिराल ना तेवढी त्याची टेस्ट पण वेगळी लागते आणि छान लागतो. असं कांदा दाताखाली असं कचकच लागत नाही आहे आणि सूप पिताना पण खूप छान वाटतं. तर आता आपला कांदा चिरून झालेला आहे. हे बघा किती बारीक चिरलेला आहे कांदा मी. इकडे गॅसवरती कुकर गरम झालेला आहे. त्यात तेल टाकले 2 चमचे, 1 तेजपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकून छानपैकी असं परतून घेतलंय. आता त्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छानपैकी परतल्यानंतर यात टाकायचे आपल्याला मटणचे जे छोटे छोटे पीस केले ते आपल्याला यात टाकायचे. छानपैकी कांदा परतलेला आहे, त्यात टाकूया आपण मटण. छान वास सुटलाय बघा, मस्त असा वास सुटलेला आहे. खूप छानपैकी आपल्याला परतून घ्यायचंय. तसं दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण जेव्हा आपण मटण शिजवतो तेव्हा त्यात गार पाणी न टाकता आपण थोडंसं गरम करून पाणी टाकलं की मटण पटकन शिजतं आणि त्याला चव पण छान लागते. आता मी अगोदरची एक वाफ काढून घेते. 5 मिनिटं कुकरचं झाकण न लावता फक्त झाकण वरती ठेवायचं आपल्याला आणि एक वाफ घ्यायची, कारण जेणेकरून त्या मटणला आहे ना थोडंसं पाणी सुटतं. आता यात टाकले आहे चवीनुसार मीठ टाकूया. ते बघा, आता त्या मटरला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता कुकरला झाकण नाही लावलेलं मी, फक्त असं वरती ठेवलेलं आहे, कारण त्याची आपल्याला थोडीशी 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आता वाफ काढून झालेली आहे, त्यात मी गरम करून पाणी टाकणार आहे. हे बघा, आता छानपैकी हे परतलेलं आहे. याच्यामध्ये टाकणार आपण गरम पाणी, थोडंसं गरम केलेलं आहे. तर याचं झाकण लावून घेऊ आणि याच्यात 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात आपण. आता कुकरच्या 1 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करते आणि आपण जे भाजी करणार त्यासाठी मसाला काढूया. मी खोबरं किसून घेते. छानपैकी ते असं खमंग असं भाजून घ्यायचंय. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. यातच आता आपण तेल टाकून कांदा परतणार आहोत.
बघा आता खोबरं काढले मी. आता एक थोडंसं तेल टाकून आपण कांदा पण असा छानपैकी परतून घेणार आहोत. आता आपला कांदा हा परतून झालेला आहे. कांदा परतल्यानंतर मी त्याच्यात ना एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो पण आपल्याला थोडासा हलकासा असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा मी परतून घेतलेला आहे. परतून घेतल्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते बघा. छान असा कलर पण येतो आणि छान लागतं टेस्टला पण. आता यामध्ये थोडंसं मी खडा मसाला घेतलेला आहे. 1-2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा. ते पण आपल्याला परतून घ्यायचे. हे परतून झालेलं आहे. आता मी सगळं मिक्स भरून टाकलं. तर इथे आपण आधी सुका मटर मसाला करणार आहोत. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. एकीकडे गॅसवरती कढई तापवलेली आहे बघा. कढईमध्ये कांदा, 1-2 चमचे वाटणाचा मसाला आणि आपला गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मटर मसाला एवढ्याचा टाकून फ्राय केलेला आहे. आता त्याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे झालेलं आहे आपला सुका मटर मसाला. तर आता आपल्याला बनवायचा आहे मटणाचा रस्सा. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन तेल गरम केलेलं आहे. त्यात टाकलेला एक छोटासा कांदा, तो पण एकदम बारीक चिरलेला आहे. जे आपण वाटण केलेलं आहे ना ते टाकायचं आपल्याला. तर या टाकणार आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि घरी बनवलेला गरम मसाला. आता आपला मसाला परतलेला आहे. त्याच्यात आपण टाकणार बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपला मसाला परतून झाला आहे. आता आपण टाकणार आहोत टाकलेला आहे आपलं मटण आणि मटणाचं ते सूप. गुड बॉय तू. थोडा हवे तेवढंच टाकायचे. मटणच्या रश्श्यामध्ये मी जास्त पीसेस टाकत नाही, कारण त्यातले पीस खाण्यापेक्षा सुके मटण मसाल्यातले पीस खायला छान लागतात. त्याच्यामुळे हा फक्त मी रस्सा बनवत असते 4-5 पीस टाकून. बाकी सगळं मी सुका मटण मसालाच बनवत असते. तर आता आपली भाजी झालेली आहे बघा. किती छान कलर आलेला आहे, मस्त वास पण सुटलेला आहे. तर आता आपण ते काढून घेऊयात एका वाटीमध्ये. हे बघा किती सुंदर छान दिसते एकदम. आहा हा. तर आता आपली झालेला आहे मटण मसाला रेडी झालेला आहे. ही भाकरी,
हा सुक्का मटन मसाला, हा मटनचा रस्सा, हा पिवळा रस्सा, हा इंद्रायणी राईस, इथे कांदा आणि लिंबू। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।